म्हणजे आज मी फक्त विजयाची माळ घालायला या ठिकाणी आलो. कुठल्याही युतीत नव्हतो, कुठल्याही आघाडीत नव्हतो. मी फार माझी भूमिका स्पष्ट करेन. मी शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढलो. हिमायतनगरही आम्ही लढलो, पण काही कारणास्तव एका मताने आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. मी त्याला पराभव मानत नाही, पण कुठेतरी जनता ही आष्टीकर साहेबांच्या पाठीशी आहे. आज आमच्या हादगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाने हे दाखवून दिलं. विधान परिषदेमध्ये जो काही पराभव झाला पुनर्वसन पाहिजे. पुनर्वसन जर मी बिनविरोध झालो असतो, कुणीतरी मला काय म्हणतात त्याला फॉर ग्रँटेड दिलं असतं, तर ह्याला कुठेतरी सेटलमेंट म्हणता आलं असतं. पण मी ह्या ठिकाणी निवडणूक लढवली आहे. माझ्या मतदारांनी मला धनधनीत विजय ह्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. 71 पैकी 63 मतदान आहे मला. त्यामुळे हे काही सेटलमेंट असायचं काही कारण नाही. विरोध का विरोधचा सगळा प्रयत्न सुरू होता. नेमकं कुणाला बिनविरोध होता? आता जे माझ्या विरोधात उमेदवार होते ते ज्या पक्षाचे आहेत त्यांना मी नको असेल. भाजपचे नेते असेल नाही, आता ते तरी भाजपचेच आहेत. काय उद्देश आता बँके संचालक पदी चालू करता पहिल्यांदाच नाही, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या मतदारांसाठी, त्याचबरोबर आमच्या हातगावातील तमाम जनतेसाठी मी काम करणार आहे. बँकेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न लावून धरणार आहे. विधान परिषदेमध्ये पराभव झाला तर कृष्णा पाटील आष्टीकरचं राजकारण संपलं अशी चर्चा होती. मात्र आता तुम्ही विजय झालात, काय संदेश देणार विरोध? असं कोणीतरी म्हणल्याने राजकारण संपत नसतं. आमची तिसरी पिढी आहे राजकारणातली. कायम आम्ही जनतेत असतो, जनतेचे प्रश्न सोडवतो, आणि हे जे काय आहे ते जनता ठरवेल ना. हे कोणीतरी नेता म्हणल्याच्या नंतर असं काही होत नाही ना. नाही, आपण जर पाहिलं असेल तर मी फॉर्म भरायला देखील आलो नव्हतो. माझ्या सूचकांनीच फॉर्म भरला. ही निवडणूक माझ्या मतदारांनी हातात घेतली होती. ज्या वेळेला फॉर्म भरायचा होता त्यावेळेला मी श्रीकांत शिंदे साहेबांसोबत ठाण्याला होतो. खरं तर ही निवडणूक माझ्या मतदारांनी मला निवडून देण्यासाठी हाती घेतली.